शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह यावरून सुरू असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील याचिकेवर 8 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असं वकील असीम सरोदे म्हणाले होते। पण कपिल सिब्बल यांनी 45 मिनिटं मागून सुद्धा केवळ 3 वाक्यात कोर्टाने सुनावणी संपवली। 2022 पासून सुरू असलेल्या या खटल्यात ठाकरेंच्या बाजूने मोठा गेम चेंजर निकाल लागेल अशी अपेक्षा होती। मात्र विरोधी पक्षाच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितल्यानं खटला पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे। त्यांनी सांगितलं की न्यायालयीन कार्यवाही प्रत्यक्षात काही वाक्यांपुरती मर्यादित राहिली आणि पुढील सुनावणीसाठी नवीन तारीख निश्चित करण्यात आली। दरम्यान ठाकरेंना त्यांचा मूळ पक्ष आणि त्यांचं चिन्ह मिळू नये म्हणून कोणती तरी मोठी शक्ती काम करतेय असा आरोप होतोय। तर दुसऱ्या बाजूला सरकारकडे निधी असून सुद्धा तो शेतकऱ्यांसाठी न वापरता निवडणुकीसाठी वापरला जात असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला। एवढंच नाही तर त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी महायुती सरकारने परवडणाऱ्या घरांच्या गृहनिर्माण धोरणात तब्बल 75,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी टीकाही केली। आता खरंच ठाकरेंना हरवण्यासाठी महायुतीने 75 कोटी दावावर लावलेत का? हा सगळा काय प्रकार आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुईया आणि NK सिंग यांच्या खंडपीठासमोर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। त्यांनी न्यायालयाला मोजून 2 वाक्यात सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत, त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी होणं गरजेचं आहे। यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की आम्ही ही याचिका 12 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीसाठी घेऊ। म्हणजेच ठाकरे गटाने तातडीची मागणी केली असली तरी आता पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। याबद्दल वकील असीम सरोदे यांनी असं सांगितलंय की ठाकरेंच्या पक्षाने युक्तिवादासाठी 45 मिनिटांचा वेळ मागितला असला तरी विरोधी बाजूने जास्त वेळ लागेल असं सांगितलं आणि 3 दिवस युक्तिवादासाठी लागतील असंही ते म्हणाले। सरोदे यांनी पुढे सांगितलं की पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर पासून होईल, ज्यामध्ये सुरुवातीला वरिष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील। त्यांचा असा अंदाज आहे की निर्णय निवडणुकीच्या आधी येण्याची शक्यता आहे, तर त्यांची बाजू कमजोर असल्याने विरोधी गटाने सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला असावा। पण खरंच संविधानिकरित्या निर्णय ठाकरेंच्या बाजूने झुकता आला तर शिंदे गटाला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फटका बसू शकतो। एका बाजूला 3 मिनिटात कोर्टाने ठाकरे गटाची याचिका निकालात काढलेली असताना बच्चू कडू यांनी मात्र दुसऱ्या बाजूला महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत। बच्चू कडू म्हणाले, सरकारकडे पैसा आहे पण तो शेतकऱ्यांसाठी नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हरवण्यासाठी महायुती सरकारने गृहनिर्माण धोरणात परवडणाऱ्या घरांसाठी 75,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी 86,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाणी पुसली जात आहेत अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे। बच्चू कडू पुढे असंही म्हणाले, सत्ताधारी लोकांकडून सातत्याने निधीची चणचण असल्याची वक्तव्य केली जातात। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की पैशांचं सोंग करता येत नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात किती सोंग केलेत? सूर्योदय होण्याच्या आधी तुम्ही शपथविधीसाठी तयार होते तेव्हा ते कोणतं सोंग घेऊन होते? आता सोंग होत नसेल तर पदावर राहता कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी केला। सरकारजवळ शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही, पण निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींसाठी सरकारने कशी तरतूद केली तेव्हा महाराष्ट्राचे बजेट बिघडले नाही। सर्व काही मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे। शेतकऱ्यांना किमान दिलासा देणारे लोक देखील सत्ताधारी पक्षांमध्ये उरले नाही अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे। बच्चू कडू पुढे असंही म्हणाले की शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाली कोणी नसल्याने इतर वस्तूंचे भाव एकीकडे गगनाला भिडले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला मालाला भाव दिला जात नाही। त्यांचे सोयाबीन असो, कापूस असो, मातीमोल किमतीत खरेदी केले जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू मांडताना कुणीच दिसत नाही। यंदा निसर्गाने थैमान घातले, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। सरकार आपल्याला मदत करेल अशा आशेने शेतकरी कर्जमाफीची वाट बघतात, मात्र सरकारला शेतकऱ्यांची नाही तर व्यापाऱ्यांची चिंता आहे। हे सरकार व्यापाऱ्यांचं हित जपणारे सरकार आहे। यासाठी आता शेतकऱ्यांना संघटित व्हावं लागणार आहे, तेव्हा सरकारला जाग येईल शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी। आपण लढा उभारलाय। मी येत्या 28 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी नागपूर येथे धडक देणार आहे। आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? खरंच ठाकरेंना हरवण्यासाठी महायुती सरकारने 75,000 कोटींची तरतूद केली असेल का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।